नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मराठी भक्तिसागर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि श्री दत्त गुरूंच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व दुःख आणि संकटे अडचणी दूर होत, प्रत्येक मनोकामना पूर्ण हो आणि तुमच्या घरात कायम सुख, शांती, समाधान आणि भरभराट नांदो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला अशी एक अतिशय सोपी पण अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे, जी प्रत्येकाला करणे शक्य आहे. लवकरच गुरुपौर्णिमा येत आहे. आपल्या सनातन परंपरेमध्ये गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. हा दिवस गुरूंच्या स्मरणाचा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि आध्यात्मिक साधनेचा दिवस मानला जातो. या दिवशी अनेक भक्त गुरुचरित्राचे पारायण करतात, कारण गुरुचरित्र हे केवळ एक ग्रंथ नाही, तर श्री दत्त गुरूंच्या कृपेचा अनुभव देणारा एक पवित्र आध्यात्मिक मार्ग आहे. परंतु आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला संपूर्ण गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही. काही जण नोकरी करतात, काहींच्या घरी लहान मुले असतात, काही ज्येष्ठ नागरिकांची सेवा करत असतात, तर काहींना आरोग्याच्या कारणामुळे जास्त वेळ बसणे शक्य नसते. अनेक भक्तांची इच्छा असूनही वेळेअभावी पारायण राहून जाते. जर तुमचीही अशीच परिस्थिती असेल तर अजिबात निराश होऊ नका. श्रद्धा असेल तर स्वामी मार्ग नक्कीच दाखवतात. आज मी तुम्हाला गुरुचरित्रातील 9व्या अध्यायाच्या पठणाची सेवा सांगणार आहे. अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार या अध्यायाचे नियमित वाचन अत्यंत पुण्यदायी मानले जाते. दररोज फक्त 5 ते 7 मिनिटे दिली तरी ही सेवा सहज करता येते. असे मानले जाते की गुरुचरित्राचे वाचन केल्याने मनातील भीती कमी होते, नकारात्मक विचार दूर होतात, आत्मविश्वास वाढतो, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते. श्रद्धेने केलेली सेवा मनाला स्थैर्य देते आणि ईश्वरावरचा विश्वास अधिक दृढ करते. ही सेवा घरातील स्त्री, पुरुष, ज्येष्ठ नागरिक तसेच वाचन करू शकणारी मुलेही करू शकतात. सेवेसाठी कोणताही दिखावा आवश्यक नाही. आवश्यक आहे ती फक्त श्रद्धा, विश्वास आणि सातत्य. दररोज एकच वेळ निश्चित करा. सकाळी ब्रह्ममुहूर्त किंवा स्नानानंतर वेळ मिळत असेल तर त्यावेळी करा. अन्यथा संध्याकाळी दिवा लावून ही सेवा करता येते. शक्यतो रोज त्याच वेळेला सेवा केल्यास मनाची एकाग्रता वाढते. सेवा सुरू करण्यापूर्वी देवघर स्वच्छ ठेवा. स्वामी समर्थ किंवा श्री दत्त गुरूंच्या प्रतिमेसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. अगरबत्ती लावू शकता. त्यानंतर नम्रतेने हात जोडून प्रार्थना करा. हे श्री स्वामी समर्थ, माझ्याकडून ही सेवा श्रद्धेने पूर्ण करून घ्या. माझ्या कुटुंबावर कृपा करा. माझ्या जीवनातील अडचणी दूर करा. मला योग्य मार्ग दाखवा आणि सद्बुद्धी द्या. यानंतर शांत मनाने गुरुचरित्रातील 9व्या अध्यायाचे पठण करा. तुम्ही ही सेवा 11 दिवस किंवा 21 दिवस करू शकता. किती दिवस करायची हे तुम्ही स्वतः ठरवा, पण एकदा संकल्प केला की तो पूर्णच करा. महिलांना मासिक धर्माच्या काळात किंवा घरात सुतक असल्यास त्या दिवसात सेवा थांबवावी. त्यानंतर पुन्हा जिथून थांबली होती तिथून ती सुरू करावी. अनेक भक्त गुरुवारचे व्रत करतात, स्वामी समर्थांची माळ जपतात किंवा दत्त मंत्राचा जप करतात. अशा भक्तांनीही या सेवेचा लाभ घेऊ शकता. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सेवा ही देशाची व्यवहार करण्यासाठी नसते. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सेवा ही देवाशी व्यवहार करण्यासाठी नसते. मी एवढं केलं तर देवाने एवढं मला दिलंच पाहिजे असा विचार कधीही करू नका. सेवा म्हणजे पूर्ण समर्पण, श्रद्धा आणि प्रेम. जेव्हा आपण निस्वार्थ भावनेने सेवा करतो तेव्हा मनाला सर्वप्रथम शांती मिळते. जीवनात प्रत्येकाच्या वाट्याला संकटे येतात. कोणाला आर्थिक अडचणी असतात, कोणाला आरोग्याची चिंता असते, कोणाच्या दारात वाद असतात, तर कोणाला नोकरी किंवा व्यवसायाची काळजी असते. पण प्रत्येक संकटात धीर सोडू नका. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. प्रामाणिक प्रयत्न करा आणि नियमित सेवा करत राहा. श्रद्धा आणि सबुरी या 2 गोष्टी आपल्या जीवनात असतील तर कोणतीही अडचण कायमस्वरूपी राहत नाही.
प्रत्येक काळ बदलतो आणि चांगले दिवसही नक्की येतात. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र काळात तुम्हीही या सेवेला सुरुवात करा. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. जर तुम्ही ही सेवा सुरू करणार असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. मला तुमच्यासाठी प्रार्थना करायला आनंद होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा, कारण कदाचित ही माहिती एखाद्याच्या आयुष्याला आशेचा किरण देऊ शकते. अशाच भक्तिमय, धार्मिक आणि उपयुक्त माहितीसाठी मराठी भक्तिसागर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. शेवटी सर्वांनी मनापासून आपण 3 वेळा म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.